घरात सगळं शांत होतं, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. सकाळचे 9:30 वाजले होते. स्वयंपाकघरातून वरणाचा मंद वास येत होता आणि हॉलमध्ये टीव्ही चालू होता, पण कोणी बघत नव्हतं. साक्षीने हातात पाण्याचा ग्लास घेतला. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण त्यातच एक शांत सहनशीलता होती. ती हळूच सासूबाई जवळ आली. "आई, पाणी?" पण वाक्य पूर्ण होण्याआधीच आवाज घुमला. "हीच का तुझ्या आईची शिकवण?" तो आवाज फक्त प्रश्न नव्हता, तो आरोप होता, टोमणा होता, अपमान होता. साक्षीचा हात हवेतच थांबला. ग्लास थरथरला. "साधा वरण-भात बनवता येत नाही तुला? तुझ्या आईने तुला काय शिकवले आहे? फक्त ऑफिसची फाईल वाचायला शिकवलं, संस्कार नाही दिले?" प्रत्येक शब्द साक्षीच्या मनात खुपसत होता. लग्नाला 8 महिने झाले होते आणि या 8 महिन्यात साक्षीने काय केलं? घर सांभाळलं, ऑफिस सांभाळलं, EMI भरली, स्वतःला विसरली. पण तिची ओळख काय झाली? मीठ कमी घालणारी सून. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती रडली नाही, कारण तिला माहीत होतं, इथे अश्रूंना किंमत नाही. साक्षीने आशेने सारंगकडे पाहिलं. तो लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता. सगळं ऐकत होता, पण काहीच बोलत नव्हता. थोड्या वेळाने तो म्हणाला, "आई बरोबरच बोलते. उगाच विषय वाढवू नकोस." बस. तो क्षण साक्षीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. नवरा तिच्यासाठी उभा राहिला नाही, तो तिच्या विरुद्ध उभा राहिला. सासूबाई पुन्हा बोलल्या, "नेहमीच मीठ कमी असतं वरणात, इतकंही जमत नाही." साक्षी शांत उभी होती, पण आतमध्ये वादळ उसळलं होतं. आज ती गप्प राहणार नव्हती. ती हळूच पुढे आली. तिचा आवाज शांत होता, पण ठाम होता. "आई, तुम्ही म्हणालात ना माझ्या आईने मला काय शिकवलं?" सासूबाई थोड्या घाबरल्या. साक्षी पुढे म्हणाली, "वरणात मीठ कमी असेल तर ते वरून घेता येतं, पण शब्दांनी झालेली जखम कधी भरत नाही." हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली. सारंगने पहिल्यांदाच वर पाहिलं. सासूबाई तळाडकन उभ्या राहिल्या. "आता तू मला उत्तर देणार आहेस?" साक्षीने सरळ डोळ्यात डोळे घालून पाहिलं. "उत्तर नाही आहे, आज आरसा आहे. माझ्या आईने मला हेही शिकवलं, जिथे आपल्या अस्तित्वाचा अपमान होतो, तिथे गप्प राहणं म्हणजे अन्यायाला साथ देणं." साक्षीचा आवाज आता थरथरत नव्हता, तो मजबूत होता. "मी सुशिक्षित आहे, कमावते, आणि या घरात माझा वाटा सगळ्यात जास्त आहे." सासूच्या चेहऱ्यावर धक्काच होता. "साक्षी, मर्यादा ओलांडू नकोस." सारंग ओरडला. साक्षी शांतपणे त्याच्याकडे वळली. "मर्यादा मी नाही, तू ओलांडली आहेस. ज्या दिवशी तू पत्नीचा सन्मान राखला नाहीस, त्या दिवशी तूच हे नातं तोडलंस." साक्षी अचानक वळली. ती आत गेली. दरवाजा बंद झाला. बाहेर सासूबाई ओरडत होत्या, "आता हिला पाय जमिनीवर टिकत नाही." सारंग गोंधळला होता. 10 मिनिटं झाली. दरवाजा उघडला. साक्षी बाहेर आली. हातात बॅग होती आणि काही कागदपत्र. ती सरळ हॉलमध्ये आली आणि म्हणाली, "हे घराचे पेपर्स." हॉलमध्ये एकदम शांतता पसरली होती. साक्षीच्या हातात कागदपत्र होती आणि तिच्या चेहऱ्यावर आज पहिल्यांदाच भीती नव्हती, फक्त निर्धार होता. ती हळूहळू पुढे आली आणि टेबलवर कागद ठेवले. "हे घराचे पेपर्स." सारंग आणि त्याची आई दोघेही तिच्याकडे बघत होते. गोंधळून, घाबरून साक्षी शांतपणे बोलू लागली, "या घराचा शेवटचा हप्ता आज भरला." सासूबाईचे डोळे मोठे झाले. "काय?" "हो, माझ्या बोनसच्या पैशातून." सारंगने पटकन कागद उचलले. त्याच्या हातात थरथरत होते. तो पानं पलटवत होता आणि प्रत्येक पान त्याला आतून तोडत होतं, कारण सत्य स्पष्ट होतं. घराचे कर्ज जवळपास पूर्ण साक्षीने भरले होते. साक्षी पुढे म्हणाली, "ज्या सोन्याला तुम्ही संस्कार नाहीत म्हणता, त्या सोन्याचा या घरात सगळ्यात मोठा वाटा आहे." सासूबाई काही बोलू शकत नव्हत्या. पहिल्यांदाच त्यांच्याकडे शब्द नव्हते. सासूबाई अचानक ओरडल्या, "पैसे कमवतेस म्हणून मोठी झालीस का?" साक्षीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, "नाही, पण स्वतःच्या कष्टाने उभी राहिली आहे. आणि माझ्या आईने मला भीक मागायला नाही,
तर स्वाभिमानाने जगायला शिकवलं आहे. सारंग अचानक उठला. साक्षी, पुरे झाले. तू ओव्हर रिॲक्ट करत आहेस. ती हळूच हसली, पण ते हसू वेदनादायक होतं. ओव्हर रिॲक्ट? 8 महिने गप्प राहणं ते रिॲक्शनच नव्हतं का? दररोज अपमान सहन करणं ते शांतता नव्हतं का? सारंग गप्प झाला. साक्षीने बॅग उचलली. हॉलमध्ये एक नजर फिरवली. तोच घर जिथे तिने स्वप्न पाहिली होती, पण आज ती स्वप्न तुटली होती. ती दरवाजाकडे चालू लागली. जा जा, सासूबाई ओरडल्या. 2 दिवसात परत येशील, रडत. साक्षी थांबली. हळूच मागे वळली. ती शांतपणे म्हणाली, आई, एक गोष्ट सांगू? सासूबाई काही बोलल्या नाहीत. साक्षी पुढे म्हणाली, माझ्या आईने मला हे शिकवलं की अन्याय सहन करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि आज मी तो गुन्हा करणं थांबवलं आहे. ती सारंगकडे पाहिली. तू नवरा म्हणून अपयशी ठरलास, पण मी स्वतःला हरवू दिलं नाही. सारंगचे डोळे खाली गेले. साक्षीने दरवाजा उघडला. एक सेकंद थांबली. तो उंबरठा जिथून ती सून म्हणून आत आली होती, आज ती स्वतंत्र स्त्री म्हणून बाहेर जात होती. ती बाहेर पडली. दरवाजा बंद झाला. घरात आता पूर्ण शांतता होती. ना आवाज, ना भांडण, फक्त रिकामेपण. सासूबाई सोफ्यावर बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही अहंकार होता. पाहू किती दिवस टिकते. काही दिवसांनी दिवस गेले. 1 आठवडा, 2 आठवडे, पण साक्षी परत आली नाही. घरात स्वयंपाक नाही, वेळेवर जेवण नाही, घर अस्ताव्यस्त. सासूबाई थकत होत्या. सारंग बाहेरचं जेवण खात होता. त्याची तब्येत बिघडू लागली. एक दिवस सासूबाईंनी विचारलं, तिचा फोन आला का? सारंगने हळू आवाजात उत्तर दिलं. थोड्या वेळाने तो म्हणाला, नाही. आणि थोड्या वेळाने तो म्हणाला, आणि ती माहेरीही गेलेली नाही. सासूबाई चकित. मग? ती ऑफिसजवळ रूम करून राहते. आणि तो थांबला. तिने कोर्टातून नोटीस पाठवली आहे, घटस्फोटाची. सासूबाईच्या हातातून कप खाली पडला. त्यांचा चेहरा फिका झाला. सासूबाईच्या हातातून कप खाली पडला आणि घटस्फोट. त्यांच्या आवाजातही पहिल्यांदाच भीती होती. पण पुढच्या क्षणी अहंकार परत जागा झाला. माझ्या मुलाला सोडून ती सुखी राहील? शक्यच नाही. त्या लगेच उठल्या. चल सारंग, आत्ताच तिच्या ऑफिसमध्ये जाऊ. संपूर्ण रस्त्यात सासूबाई बोलत होत्या, तिच्या साहेबाला सांगते आज. काय संस्कार दिले तिच्या आईने. सारंग मात्र शांत होता. त्याच्या मनात गोंधळ होता, अपराधीपणा होता, पण तो अजूनही सत्यापासून पळत होता. ते दोघंही ऑफिसमध्ये पोहोचले. मोठी बिल्डिंग, काचेचे दरवाजे, सगळीकडे प्रोफेशनल वातावरण. सासूबाईंनी इकडे तिकडे पाहिलं. कुठे आहे ती? रिसेप्शनिस्टला विचारलं. साक्षी कुठे आहे? रिसेप्शनिस्टने हसत उत्तर दिलं, मॅडम, त्यांच्या केबिनमध्ये आहे. केबिन? सासूबाई चिडल्या. साधी कर्मचारी आणि केबिन? ते पुढे गेले. कॉरिडॉरमध्ये मोठ्या काचेच्या केबिन्स होत्या. आणि शेवटी एक मोठी कॅबिन. दरवाजावर नाव लिहिलं होतं, साक्षी देशमुख, डायरेक्टर. सासूबाईचे पाय थबकले. डायरेक्टर? सारंगचा श्वास अडखळला. त्याच्या हातातून फाईल खाली पडली. कारण त्याला आजपर्यंत वाटत होतं साक्षी एक साधी एम्प्लॉई आहे. पण ते सत्य वेगळंच होतं. ती त्या कंपनीची मालकीण होती. सासूबाईचा राग अजून वाढला. ती आपल्याला फसवत होती. त्या थेट कॅबिनमध्ये घुसल्या. ही बघा, सगळे ओरडायला लागले. त्या ओरडायला लागल्या. नवऱ्याला सोडून इथे आली आहे ही मुलगी. काय संस्कार दिले तिच्या आईने. संपूर्ण ऑफिस शांत झालं. सगळ्यांच्या नजरा त्या कॅबिनकडे वळल्या. केबिनच्या आत साक्षी शांतपणे तिच्या खुर्चीत बसली होती. तिने हळूच पेन खाली ठेवला आणि उठली. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. ती एकदम कॉन्फिडंट होती. एकदम वेगळी. ती हळूच चालत सासूबाईंसमोर आली. सिक्युरिटी येणार होते, पण साक्षीने हाताने त्यांना थांबवलं. लेट देम स्पीक. साक्षी शांतपणे म्हणाली, आई, अजूनही तुम्ही तिथेच अडकल्या आहात का? सासूबाई अजूनही ओरडत होत्या. तू आमचा अपमान केलास. साक्षीने मागे असलेल्या नोटीस बोर्डकडे बोट दाखवलं. आणि ते बघा, तिथे एक फोटो होता तिच्या आईचा. खाली लिहिलं होतं, रिटायर्ड प्रिन्सिपल अवॉर्डेड बॉय फॉर एक्सलन्स इन एज्युकेशन. साक्षीचा आवाज आता भावनिक झाला.
ज्या आईला तुम्ही रोज अपमानित केलं ती हजारो मुलांना संस्कार देणारी शिक्षिका होती. सासूबाई गप्प झाल्या. साक्षी पुढे म्हणाली, आणि हे ऑफिस? ती आजूबाजूला पाहत म्हणाली, हे माझ्या कष्टावर उभा आहे. मी एम्प्लॉई नाही, मी इथली डायरेक्टर आहे. सारंग मागे सरकला. त्याच्या डोळ्यात धक्का होता. म्हणजे तू मला कधीच सांगितलं नाहीस? साक्षी शांतपणे म्हणाली, तू कधी विचारलंच नाहीस. मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हा मी माझी ओळख नाही, मी माझं मन घेऊन आले होते. पण तू मला काय दिलंस? अपमान, दुर्लक्ष आणि शांतता. साक्षीने तिच्या बॅगमधून एक छोटं पाकिट काढलं. सासूबाईच्या हातात ठेवलं. हे घ्या. त्या गोंधळात हे काय आहे? त्या वर्णाच्या त्या दिवसाच्या वर्णाचे पैसे. मीठ जास्त होतं ना म्हणून. संपूर्ण ऑफिसमध्ये एकदम शांतता. कोणी काही बोलतच नव्हतं. कारण आज सून नाही, एक स्वाभिमानी स्त्री बोलत होती. साक्षी परत तिच्या केबिनमध्ये गेली. दरवाजा बंद झाला. सासूबाईचे हात थरथरत होते. सारंग खाली मान घालून उभा होता. ऑफिसच्या त्या केबिनमध्ये दरवाजा बंद झाला आणि बाहेर उभे असलेले दोघे, सारंग आणि त्याची आई, पूर्णपणे सुन्न झाले होते. ज्या सासूबाई कधीच थांबत नव्हत्या, आज त्या एक शब्दही बोलू शकत नव्हत्या. हातात ते छोटंसं पॉकेट होतं. वर्णाचे पैसे. तो शब्द त्यांच्या कानात घुमत होता. त्यांच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग यायला लागला होता. साक्षी स्वयंपाकघरात उभी. साक्षी ऑफिसमधून दमलेली आलेली आणि त्या फक्त टोमणे मारणाऱ्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते रागाचं नव्हतं, ते पश्चातापाचं होतं. सारंग अजूनही खाली मान घालून उभा होता. त्याच्या मनात एकच विचार, मी काय केलं? त्याला आठवलं, साक्षीने कधीच तक्रार केली नाही, कधीच आवाज चढवला नाही. पण तो नेहमी आईच्या बाजूने उभा राहिला. आज त्याला कळलं, तो नवरा नव्हता, तो फक्त प्रेक्षक होता. दोघेही काही न बोलता ऑफिसमधून बाहेर पडले. रस्त्यावर गाडी चालू केली. पण आत मात्र सगळं थांबलं होतं. घरी पोचल्यावर दरवाजा उघडला आणि आत गेल्यावर एकच जाणवलं, रिकामेपण. जिथे आधी साक्षीचा आवाज होता, तिथे आता शांतता होती. जिथे आधी गरम जेवण असायचं, तिथे आता थंड भांडी होती. दिवस जाऊ लागले. सासूबाई स्वयंपाक करायला लागल्या. पण हात थरथरत होते. चव येत नव्हती. त्या स्वतःशीच म्हणत होत्या, इतकं सोपं नव्हतं रे. सारंग रोज बाहेरचं जेवण खात होता. हळूहळू तब्येत बिघडू लागली. कामात लक्ष राहत नव्हतं. रात्री झोप लागत नव्हती. कारण प्रत्येक ठिकाणी त्याला साक्षी आठवत होती. एका रात्री सारंगने फोन उचलला. साक्षीचा नंबर डायल केला. फोन वाजत होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. पण कॉल कट झाला. त्याने पुन्हा कॉल केला. पुन्हा कट. शेवटी त्याने मेसेज केला, सॉरी साक्षी, एकदा भेटशील का? 1 तास, 2 तास, रात्रीचे 2 वाजले, पण रिप्लाय आला नाही. सासूंनी हळू आवाजात विचारलं, तिचा फोन आला का? सारंगने डोकं हलवलं नाही. सोफ्यावर बसल्या बसल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, सारंग, आपण चुकलो. तो शब्द ऐकून सारंग थांबला. कारण त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आईला चूक मान्य करताना पाहिलं होतं. सासूबाई म्हणाल्या, आपण तिच्याकडे जाऊ, माफी मागू. सारंगने विचारलं, ती माफ करेल का? त्या शांतपणे म्हणाल्या, नाही केली तरी चालेल, पण आपण प्रत्येक प्रयत्न करायला हवा. दोघेही तयार झाले. पण यावेळी अहंकार नव्हता, राग नव्हता, फक्त पश्चाताप होता आणि एक छोटीशी आशा. ते साक्षीच्या घरासमोर उभे होते. दरवाजावर हात ठेवला, पण बेल वाजण्याआधीच दरवाजा आतून उघडला आणि समोर साक्षी उभी होती. दरवाजा हळूच उघडला आणि समोर साक्षी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता, ना दुःख, फक्त एक शांत आत्मविश्वास होता. एकीकडे साक्षी, दुसरीकडे सारंग आणि सासूबाई. तिघेही काही सेकंद काही बोलले नाहीत. तो क्षण खूप काही सांगून गेला. सासूबाईच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हळूहळू पुढे आल्या आणि अचानक त्यांनी साक्षीला पायाला हात लावला. साक्षी दचकली. आई, काय करताय? त्यांचा आवाज थरथरत होता. माफ कर साक्षी, मी खूप चुकीचे होते.
मी तुला अपमान केला, तुझ्या आईचा अपमान केला आणि सगळ्यात मोठी चूक, मी तुझं मन तोडलं. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. सारंग पुढे आला. डोळे लाल झाले होते. साक्षी, मी नवरा म्हणून फेल झालो. तू एकटी लढत होतीस आणि मी बघत होतो. सॉरी, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. साक्षी शांतपणे दोघांकडे पाहत होती. ती काही सेकंद काही बोलली नाही, कारण हा क्षण तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. ती हळूच बोलली, माफी मागणं सोपं असतं, पण जे तुटतं ते पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. दोघांचेही डोळे खाली गेले. मी घर तो सोडलं ते रागात नाही. मी घर सोडलं कारण मला स्वतःला वाचवायचं होतं. मी तुमच्या विरुद्ध नाही उभी राहिली. मी अन्यायाविरुद्ध उभी राहिली. माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली. नातं टिकवण्यासाठी स्वतःला तोडू नकोस आणि स्वतःला वाचवण्यासाठी नातं सोडावं लागलं तरी घाबरू नकोस. सारंगने थरथरत विचारलं, मग तू परत येणार नाही का? साक्षी काही क्षण शांत राहिली. तिने घराकडे पाहिलं, पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. ती शांतपणे म्हणाली, नाही. दोघांनाही धक्का बसला. मी परत येणार नाही, कारण मी पुन्हा तीच साक्षी बनू इच्छित नाही. पण दोघांनी आशेने तिच्याकडे पाहिलं. मी तुम्हाला माफ केलं आहे, कारण राग धरून मी स्वतःला दुखावणार नाही. मी आता स्वतंत्र आहे आणि मला स्वतःसोबत राहायला शिकायचं आहे. जर कधी आयुष्यात पुन्हा भेटलो तर नवीन नात्याने भेटू, जिथे सन्मान असेल. साक्षीने हळूच दरवाजा पकडला. एक हलकंसं स्मित केलं आणि दरवाजा बंद केला. सारंग आणि त्याची आई दोघेही शांत उभे होते. आज त्यांना सगळं कळलं होतं. सून काय असते आणि स्वाभिमान काय असतो. नातं तेच टिकतं जिथे सन्मान असतो, आणि जिथे सन्मान नसतो तिथे दूर जाणं हाच स्वाभिमान असतो.